आज गोष्ट अशा इंडियन आर्मीच्या सैनिकाची जे वयाच्या फक्त 25व्या वर्षी आपल्या देशासाठी कारगिल युद्धात शहीद झाले. बघूया या व्हिडिओमध्ये. भारताच्या ईशान्येला वसलेलं राज्य नागालँड, ज्याला लँड ऑफ फेस्टिवल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. काय कारण? तर इथला प्रत्येक आदिवासी तिथले सण जे हे मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. नागालँडची राजधानी असलेल्या कोहिमाच्या उत्तरेकडे 22 किलोमीटर अंतरावर नेहरमा नावाचं गाव आहे. त्याचा अर्थ होतो योद्ध्यांचं घर. पण ह्याच गावाला पेमा म्हणजे ते नेहमी युद्धात असतात त्यांचं घर असं ओळखलं जायचं. या गावात नागा जमातीचा एक कुळ व कबिलेतली लोक राहत असायची. त्यांना हेड हंटिंगसाठी ओळखलं जायचं. कारण काय? तर पूर्वी जेव्हा हे लोक कधी लढायला जायचे तेव्हा दुश्मनाचं मुंडकं कापूनच सोबत घेऊन यायचे. असं सांगितलं जातं की इंग्रजांनी जेव्हा इथं पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हा ते यांची असली क्रूर पद्धत बघून घाबरून गेले होते. आणि अशाच या गावात जन्म झाला होता आपल्या स्टोरीच्या हिरोचा. तारीख होती 15 जुलै 1974. नाव होतं निकेजाको केंगरुसे. प्रेमाने घरातले लोक त्यांना निंबू म्हणायचे. निंबू यांचं सेंट झेवियर्स मध्ये शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी कोहिमा सायन्स कॉलेजमधून डिग्रीचं शिक्षण पूर्ण करून पुढे कोहिमा सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून ते काम करू लागले. त्यांना आर्मीची आवड असल्यामुळे पास झाल्यावर जून 1997 मध्ये डेहराडून मधल्या इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून ट्रेनिंग सुद्धा त्यांनी घेतलं. पुढे 12 डिसेंबर 1998 मध्ये IMA मध्ये पास होऊन आर्मी मध्ये ते जॉईन झाले. त्यांची जॉईनिंग 2nd राजपुताना रायफल मध्ये झाली. त्यांच्या नावामागचा किस्सा पण लय भारी आहे. तुम्ही जर त्यांचं नाव ऐकलं तर नाव आहे निकेजाको केंगरुसे. नाव घेताना त्यांच्या आर्मी मधल्या मित्रांना लय अवघड जायचं. जेव्हा त्यांच्या आर्मी मधल्या मित्रांना कळलं की त्यांना घरचे लाडाने निंबू म्हणून हाक मारतात, बस तेव्हापासूनच त्यांचे मित्र त्यांना निंबू म्हणून हाक मारू लागले. त्यांच्या जॉईनिंगच्या फक्त 4 महिन्यानंतर कारगिल युद्ध सुरू झालं. म्हणजे कारगिल युद्धामधून त्यांच्यासाठी फोन आला. पाकिस्तानच्या घुसखोरांनी कारगिल भागात घुसखोरी केली होती. त्यामुळं तिथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. इंडियन आर्मी मध्ये घातक प्लटून नावाची बटालियन. या बटालियनचं काम काय असतं तर क्रुशियल ऑपरेशन मध्ये भाग घेणं. चीफ ऑफ आर्मी स्टाफ असलेल्या बिपिन जोशी यांनी घातक प्लटून हे त्या बटालियनला नाव दिलं होतं. या घातक प्लटूनची 20 जणांची एक टीम बनवण्यात आली आणि त्याचे हेड बनवण्यात आलं कॅप्टन निकेजाको केंगरुसे यांना. कमांडर म्हणजे काय असतो तर त्याच्या अंडर बाकीचे जे सैनिक असतात ते काम करत असतात. 28 जून 1999 दिवस होता. कारगिलमध्ये आपल्या आर्मीकडे एक मिशन येतं. मिशन काय होतं? कारगिलच्या द्रास सेक्टर मध्ये लोन हिलवर जाऊन त्या जागेचा ताबा घ्यायचा होता. पण प्रॉब्लेम हा होता की समोरच एक ब्लॅक रॉक नावाचा मोठा खडक होता आणि मेन म्हणजे त्या खडकांवर होते पाकिस्तानी आर्मीचे सैनिक जे आपल्या सोबत मशीन गन बाळगून होते. तिथं त्यांची एक पोस्ट होती. त्यांची ही पोस्ट उंचीवर असल्यामुळे तिथून त्यांना आपल्या सैनिकांवर गोळीबार करायला सोपं जात होतं. कारण तिथून त्यांना आपल्या सैनिकांची होणारी पूर्ण हालचाल दिसत होती. त्यामुळं आपल्या सैनिकांना सुद्धा पुढे जाण्यासाठी ही पाकिस्तानी पोस्ट उडवणं गरजेचं होतं. ह्या मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली कॅप्टन निकेजाको केंगरुसे यांच्या घातक प्लटून बटालियनला. कसं आहे मित्रांनो, आपल्याला हे बोलायला सोपं आहे की नाही का मिशन हाती घेतलं वगैरे, पण तिथलं टेम्परेचर जर पाहायला गेलं ना तर -10 डिग्री पर्यंत ते टेम्परेचर तिथलं पोहोचलेलं होतं. विचार करा आपल्या इथं जर एवढं टेम्परेचर आलं तर आपली बत्ती गुलवायची पाळी येईल. तिथं यांना एवढ्या थंडीत मिशन पूर्ण करायचं होतं, ते हाडं गोठवणाऱ्या थंडीत. आणि त्यात कर म्हणजे समोरच्या पाकिस्तानी पोस्ट मधून येणाऱ्या मशीन गनच्या गोळ्या. पण असल्या या साहसी कामांमुळेच इंडियन आर्मी बाकीच्यांपेक्षा वेगळी ठरते. झालं तर मग कॅप्टन निकेजाको केंगरुसे म्हणजे निंबू साहेब यांच्या अंडर टीमने पुढाकार घेतला. त्यांना ज्या पाकिस्तानी पोस्टला उडवायचं होतं तिथली चढाई अवघड होती. तरीही त्यांनी सुरुवात केली. पाकिस्तानी सैनिकांना आपल्या सैनिकांची हालचाल त्या पोस्टवरून सहज दिसत होती. त्यामुळं त्या पाकिस्तानी पोस्ट मधले जे सैनिक होते त्यांनी मशीन गन मधून फायरिंग करायला सुरुवात केली. त्या मशीन गन मधून निघालेली एक गोळी सरळ येऊन कॅप्टन निंबू साहेब यांच्या पोटात येऊन लागली. त्यांची मंदावलेली हालचाल बघून त्यांना बाकीच्या सैनिकांनी काय झालं म्हणून विचारलं. तेव्हा त्यांनी काहीच झालेलं नाहीये म्हणून सांगितलं आणि पुढे जात राहण्यासाठी ऑर्डर दिली. बरं, गोळी लागली, पोटातून रक्त येते, अशा परिस्थितीत त्यांना माघार घेता आली असती, स्वतःवर ट्रीटमेंट सुद्धा करता आली असती. पण ते अशा कबिल्यातून येत होते जिथे त्यांना माघार घ्यायला कधी शिकवलंच गेलं नव्हतं, जे भयानक नागा हंटर म्हणून ओळखले जात होते. याची प्रेरणा सुद्धा त्यांना त्यांच्या आजोबांकडून मिळाली होती. का तर ते सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध लढले होते आणि आता वेळ होती निंबू साहेबांची. चढाई करता करता पाकिस्तानी पोस्ट आता टप्प्यात आली होती. पण अजूनही एक शेवटची चढाई बाकी होती. ही चढाई अशी होती जी दोरी टाकल्याशिवाय चढता येत नव्हती. त्यासाठी त्यांनी त्या खडकामध्ये हुक अडकवण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा त्यांना त्यात यश येत नव्हतं. ते जसा प्रयत्न करायचे त्यांचा पाय त्या बर्फाळ खडकावरून सारखा घसरायचा.
त्यात त्यांना आधीच पोटात गोळी लागल्यामुळं त्यातून रक्त सुद्धा वाया चाललं होतं. सारखा खडकावरून घसरणारा पाय बघून त्यांनी सरळ -10 डिग्री टेम्परेचर असताना पायातले शूज आणि सॉक्स काढले आणि चढाई करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार त्यांच्या सोबतचे साथीदार बघत होते. त्यांना भीती वाटत होती की त्यांच्या या उघड्या पायांना एवढ्या मायनस टेम्परेचर मध्ये फ्रॉस्ट बाईटचा धोका होऊ शकतो. फ्रॉस्ट बाईट म्हणजे काय असतं तर एखाद्या अतिशय थंड ठिकाणी उघड्या शरीराच्या भागावर त्या थंड ठिकाणचा इतका जबरदस्त परिणाम होतो की शरीराचा भाग काळा निळा पडून निकामी होऊ शकतो. नंतर त्या भागाला शरीरापासून वेगळं करण्याशिवाय काही उपचार नसतो. गँग्रेन वगैरे म्हणतो ना त्या पद्धतीचं आहे. आणि इथं कॅप्टन निंबू साहेब तर डायरेक्ट विदाऊट शूज सॉक्स चढाई करायला लागले होते, तेही 6000 फूट उंचीच्या ठिकाणी. आणि त्यात मायनस टेम्परेचर आणि खांद्यावर RPG लॉन्चर घेऊन पाकिस्तानी कॅम्प उद्ध्वस्त करायला. असं करत करत ते स्वतः पोस्ट चढले, पण आपल्या सोबतच्या साथीदारांना सुद्धा वर चढायला मदत केली. वर चढल्या कॅप्टन निंबू साहेबांनी डायरेक्ट RPG लॉन्चरने पाकिस्तानी सैनिकांचे बंकर उडवायला सुरुवात केली. तिकडून पाकड्यांनी सुद्धा गोळीबार सुरू केला. पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त केल्यावर कॅप्टन निंबू साहेबांनी आपल्या रायफलमधून 2 पाकिस्तानी सैनिकांना हाणून पाडलं. तिकडून सुद्धा गोळीबार चालू होता. त्यात आपले सैनिक सुद्धा गोळी लागल्याने शहीद होत होते. मित्रांनो, असं सांगितलं जातं की ह्या पोस्टवर एक वेळ अशी आली होती की कॅप्टन निंबू साहेब यांना हेड टू हेड कॉम्बॅक्ट सुद्धा करायला लागलं होतं. आपल्या कमांडो नाईफने त्यांनी 2 अजून पाकिस्तानी सैनिकांना संपवलं, पण समोरून होत असलेल्या गोळीबारातून ते स्वतःला वाचवू शकले नाही. पण त्यांच्या बाकीच्या साथीदारांनी पाकिस्तानी पोस्ट उद्ध्वस्त करून टाकल्या आणि आपला तिरंगा तिथं रोवण्यात आला. हे सगळं होत असताना बाकीच्या सैनिकांची नजर आपल्या कॅप्टन निंबू साहेबांवर पडली. ते निश्चित एका जागी आपलं कर्तव्य पूर्ण करून शहीद झाले होते. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी ते वीरगतीला प्राप्त झाले होते. विचार करा, वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्यांनी काय केलंय आणि आपण काय करतोय. असो, ह्या असल्या स्टोरी ऐकल्या ना मित्रांनो की असं वाटतं आपण यांच्या समोर काहीच काम करत नाही, एकदम किरकोळ काम करतोय. असो, त्यांचं पार्थिव जेव्हा नागालँड मधल्या त्यांच्या गावी आणलं गेलं त्यावेळी त्यांच्या सगळ्या समाजातील लोक त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायला जमा झाले होते. त्यावेळीपर्यंत मित्रांनो इंडियन आर्मीची जी इमेज होती ती नागालँड सारख्या राज्यात त्यातल्या त्या छोट्या गावांमध्ये एवढी काय चांगली नव्हती. लोक इंडियन आर्मीच्या लोकांना घाबरून असायचे. पण जेव्हा कॅप्टन निंबू साहेबांच्या अंत्ययात्रेमध्ये इंडियन आर्मीकडून त्यांना मिळालेला सन्मान बघून तिथल्या लोकांमध्ये सुद्धा इंडियन आर्मीची जी इमेज होती एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचली. अशा इंडियन आर्मीच्या या वाघाला माझ्याकडून मानाचा मुजरा. तर ही होती स्टोरी कॅप्टन निंबू साहेबांची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मित्रांनो आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. नुसती नावाला नाही तर नक्की घेत चला. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.